सर्वप्रथम शिक्षक पात्रता परीक्षा देणाऱ्या सर्व शिक्षक बांधवांना माझा नमस्कार। आज आपण पाहत आहोत शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटीसाठी एकूण अर्जांची संख्या किती आलेली आहे, टीईटी परीक्षा कधी होणार व टीईटी परीक्षेच्या शुल्कातून राज्याच्या तिजोरीमध्ये किती भर झालेली आहे हे आज आपण सविस्तर जाणून घेऊया। तर टीईटी परीक्षेच्या शुल्कातून तिजोरीमध्ये तब्बल 50 कोटी रुपये जमा झाल्याचे दिसून येत आहे। सर्वोच्च न्यायालयाने सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे सक्तीचे केल्याने यंदा टीईटी परीक्षा देणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे। यंदा परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आली आहे। परीक्षा शुल्काच्या माध्यमातून सरकारी तिजोरीत तब्बल 50 कोटी रुपयांहून अधिक रुपये जमा झालेले आहेत। परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी यंदा सुमारे 4,75,000 उमेदवारांनी नोंदणी केलेली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेला सामोरे जाणाऱ्या उमेदवारांची संख्या सुमारे 1 लाखाने वाढली आहे। सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व मंडळांच्या व सर्व माध्यमांच्या अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांमध्ये 1ली ते 8वीच्या इयत्तांच्या शिक्षण सेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे। महाराष्ट्र परीक्षा परिषदेमार्फत 2013 पासून टीईटी परीक्षा आयोजित करण्यात येत आहे। परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 23 नोव्हेंबरला टीईटी परीक्षा होणार आहे। 1ली ते 5वीच्या इयत्तांसाठी पेपर 1 सकाळच्या सत्रात, तर 6वी ते 8वीच्या इयत्तांसाठीचा पेपर 2 हा दुपारच्या सत्रात होणार आहे। या परीक्षेच्या नोंदणीसाठी 15 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर पर्यंतची मुदत देण्यात आलेली होती। मात्र राज्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे काही उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यात अडचणी आल्याने परीक्षा परिषदेने अर्ज करण्याची मुदत 9 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती। त्यानुसार या मुदतीत सुमारे 4,75,000 उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे। शिक्षक सेवेत येऊ इच्छिणाऱ्या नव्या उमेदवारांसह सेवेत कार्यरत राहू इच्छिणारे शिक्षक पदोन्नतीसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण अनिवार्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच दिलेला आहे। त्यानंतर राज्य परीक्षा परिषदेने समूह साधन केंद्र समन्वयक व केंद्रप्रमुख पदासाठी जाहीर केलेल्या विभागीय परीक्षेच्या पात्रतेसाठी तसेच पदोन्नतीसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। गेल्या 12 वर्षाच्या कार्यकाळात 9 वेळा टीईटी परीक्षा शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या असल्या तरी आजही हजारो टीईटी पात्र उमेदवार नोकरीपासून वंचित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी इतरांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। धन्यवाद।